बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही आपलं शिवसेना एक वादळ या लाडक्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा, मी नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, गेल्या 2 दिवसांपासून चॅनलवर शिवसेना एक वादळवर आपला कुठलाही व्हिडिओ प्रसारित झाला नाही। बऱ्याच शिवसैनिकांचे मेसेजेस झाले की नेमकं काय घडतंय। ज्यावेळेस मराठी माणसाचा विजय होतोय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल, हे 2 पक्ष एकत्र मिळून आंदोलन करतायत, ठाकरे बंधूंचा विजय होतोय, मराठी माणसाचा विजय होतोय, आपला व्हिडिओ याच्यावर काय येत नाहीये। शिवसैनिकांनो, अतिशय मनापासून बोलतो आणि मनातलं बोलतो। बघा, लक्षात घ्या, माझा आवाज तसा थोडासा बसलाय, थोडं सहन करून घ्या, कारण आवाज का बसला याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगेल। कारण बोंबलून लक्षात घ्या, बोंबलून सरकारच्या कानापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ओरडून अगदी घसा फाटेपर्यंत ओरडून हा आवाज सरकारच्या कानापर्यंत जावा यासाठी रस्त्यावर उतरून असेल, अगदी ठाणा असेल, भाईंदर असेल, नवी मुंबई असेल, सर्वत्र जाऊन आवाज हा सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा आपण एक प्रयत्न केलाय। या सर्व लढ्यामध्ये अगदी वाळूच्या कणा इतका एक वाटा उचलण्याचं भाग्य, अहोभाग्य म्हणावं लागेल या गोष्टीला, ते आम्हाला सुद्धा लाभलं। मी सुरुवातीला माझे ठाण्यातले काही व्हिडिओ दाखवतो आणि नवी मुंबईतले काही व्हिडिओ दाखवतो। अगदी आंदोलनामध्ये मराठी माणसाच्या सोबत उभं राहून ज्यावेळेस ओरडून हा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचत होता, त्यावेळेस मनामध्ये काही भावना होत्या आणि जे माझ्या मनात आहे ते तुम्हाला पुढे मी घेऊन येईल। सुरुवातीला हा ठाण्यामधून ज्यावेळेस आंदोलन पेटलं होतं, ठाण्यामधनं, निष्ठावंतांच्या ठाण्यामधनं ज्यावेळेस आंदोलन पेटलं होतं, त्या क्षणाची काही दृश्य पहा तुम्ही। नाहीतर खुर्च्या खाली करा, शासन निर्णय रद्द करा, 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 फडणवीस खुर्च्या खाली करा, शासन निर्णय रद्द करा, फडणवीस खुर्च्या खाली करा, फडणवीस खुर्च्या खाली करा, शासन निर्णय रद्द करा, फडणवीस खुर्च्या खाली करा, शासन निर्णय रद्द करा। एकजुटीचा विजय, महाराष्ट्राच्या एकजुटीचा विजय, मराठीच्या एकजुटीचा विजय, मराठीच्या एकजुटीचा विजय, मराठी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, मराठी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, मराठी आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, विजय सो, विजय सो, मराठी एकजुटीचा विजय सो, जय भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की। ठाण्यामध्ये ज्यावेळेस त्या सरकारी कायद्याची, त्या शासन निर्णयाची फाडून होळी गेली जात होती, सन्माननीय शिवसेना नेते राजनजी विचारे साहेब होते, मनसेचे शहर प्रमुख होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते, इतर सर्व लहान सहान संघटना असतील, संभाजी ब्रिगेड, अशा अनेक लहान सहान सर्व मराठी माणूस एकवटला होता। मी म्हणेन म्हणजे पक्षांच्या झेंड्याच्या पलीकडे जाऊन, माफ करा शिवसैनिकांना, आवाज थोडा खराब आहे, मला जास्त बोलता येत नाही आज, पक्षांच्या झेंड्याच्या पलीकडे, राजकारणाच्या रंगरंगोटीच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस आपण हे मुद्दे घेऊन येत होतो, आपल्या मराठी माणसांचे हे सारे मुद्दे लोकांसमोर ठेवत होतो, कशा प्रकारे त्रिभाषा सक्ती ही मराठी मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या पाठीवरच्या ओझ्यासाठी ही घातक आहे। लक्षात घ्या, 7वीच्या पुढे किंवा 5वी 6वीच्या पुढे हिंदी शिकवणं ठीक आहे, पण 5वी पर्यंत हिंदी का घातक आहे? ज्या काळामध्ये मायबोली प्रगल्भ होत असते, मातृभाषा तुम्ही शिकत असतात, त्याच काळामध्ये तिसरी भाषा शिकवून तुम्ही मातृभाषा त्या शिकण्यामध्ये कुठतरी एक अडचण आणतायत, हे लक्षात घ्यायला हवं। आज अशाही मराठी शाळा अंतिम घटका मोजतायत आणि त्या क्षणामध्ये ही अशी हो घातलेली हिंदी सक्ती ही आपल्या मराठी मुलांच्या विशेषतः भविष्यासाठी चांगली नाही, त्यांच्या मातृभाषेच्या शिक्षणासाठी चांगली नाही। या सर्व गोष्टी आपण बोलून दाखवत होतो ठाण्याच्या रस्त्यावर उतरून, आणि त्याच क्षणी वाईट ह्या गोष्टीचं वाटत होतं। कोण तो विलास शिंदेच कदाचित, नाव त्याचं नीट आठवत नाही, कोण तो शिंदे गटात सहभागी होत होता, त्याचा पक्षप्रवेश सोहळा तिथे शिंदेच्या घरी साजरा केला जात होता आणि तो नाशिकचा जो कोणी असेल तो, हे उपट सोंडे, हे ऐरे गैरे, झाकण झुले यांचं सोडून द्या, आणि त्याच क्षणी इकडे ठाणेकर रस्त्यावर उतरून मराठीच्या त्या आपल्या मातृभाषेच्या साठी आंदोलन करत होता। लक्षात घ्या,
अगदी हीच गोष्ट आपण नवी मुंबईमध्ये सुद्धा उतरवून केली. नवी मुंबईच्या वाशीमध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या खाली उभं राहून आपण मराठीसाठी तमाम नवी मुंबईकरांना आव्हान करत होतो की येत्या 5 तारखेच्या मोर्चामध्ये तुम्ही आपल्या तान्ह्या बाळांसह सहभागी व्हा. त्याची ही काही दृश्य मी तुम्हाला दाखवतो, पहा. महाराष्ट्राचा आत्मसन्मान आणि या मराठीच्या अस्मितेचं रक्षण करण्यासाठी हा तमाम मराठी माणूस रस्त्यावर उतरत आहे. हे एक जीवन स्वरूप आहे. आज या नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये येत्या 5 तारखेला आपण सारे एका महासागराचं स्वरूप घेणार आहोत. पक्षाच्या भिंतींच्या पलीकडे, धर्माच्या भिंतींच्या पलीकडे, पंथांच्या भिंतींच्या पलीकडे आपल्या सर्वांना एक मराठी म्हणून एकत्र व्हायचंय. तुम्हा सर्वांना या राजकारणाला, भविष्यात हे राजकारण आपल्या घरात तर पोहोचलं, दप्तरांपर्यंत पोहोचलेलं आहे. तुमच्या माझ्या घरातल्या तान्ह्या बाळांच्या दप्तरांपर्यंत हे राजकारण पोहोचलंय. आज जर ह्या राजकारणाला इथे त्याचा गळा घोटला नाही तर भविष्य कठीण आहे. भविष्यात आपण काहीच करू शकत नाही. लक्षात घ्या, आज ज्यावेळेस तान्ही बाळं आपली मायबोली प्रगल्भ करत असतात, आपली मातृभाषा शिकत असतात, लहान शिशू, मोठा शिशू, 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी पर्यंतचं वय हे आपली मातृभाषा शिकण्याचं असतं, आपल्या मराठीला शिकण्याचं असतं. त्या काळात तुम्ही अशा भाषांची सक्ती करून त्यांच्या पाठीवरचं ओझं वाढवत आहात. आपला विरोध कुठल्याही भाषेला नाही, पण आमची मराठी पहिली जगली पाहिजे, आमच्या मराठीला पहिला सन्मान मिळाला पाहिजे, आमची मराठी जगली पाहिजे. ते माय बरो आणि मावशी जगो हे होऊ शकणार नाही. आपण हे घडून देणार आहात का? या सर्वांच्या विरोधात तुम्ही आम्ही सर्वजण मिळून छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आपल्या आता बघा, ही आपली मराठी भाषा, हिला माऊलींचा आशीर्वाद आहे. आपले माऊली काय म्हणून गेले? ज्ञानेश्वर माऊली. नवी मुंबईच्या ह्या मोर्चा म्हणण्यापेक्षा ह्या आंदोलनामध्ये तमाम नवी मुंबईकर, अगदी ऐरोली पट्ट्यापासून पनवेल पट्ट्यापर्यंतचा सारा नवी मुंबईकर तिथे जमा झाला होता. नवी मुंबईकर असतील, तमाम मराठी माणूस असेल, इतर सामाजिक संघटना असतील, काही पक्षाची मंडळी असतील, नवी मुंबईमध्ये झालेलं हे आंदोलन हे सुद्धा सरकारच्या कानापर्यंत पोहोचलं. त्याची ही दखल घेतली गेली. बरं, एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या तमाम शहरांमध्ये शिवसेनेच्या वतीने असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने असेल किंवा इतरही काही संघटनांच्या वतीने आणि मराठी माणसाच्या, विशेषतः हे सारं मराठी माणसाचं यश आहे. हे सारं घडत असताना शिवसैनिकांनो, कुठेतरी तुम्ही मला विचाराल हा व्हिडिओ का नाही आला. 2 दिवसांपासून व्हिडिओची बाट अनेक जण पाहत होते की नेमकं माझं मत या सर्व संदर्भात काय. बघा शिवसैनिकांनो, आपली एक खासियत राहिलेली आहे. शिवसेना एक वादळची एक कायम खासियत राहिलेली आहे. हे माध्यम जरी, या माध्यमावर जरी तुमचं म्हणजे मला एक इथे स्पष्टच सांगतो, मी तुमचं शिवसैनिकांचं माध्यम म्हणून या माध्यमावर बोलत असतो. शिवसैनिकांच्या मनामध्ये नेमक्या काय भावना येत असतात, त्या भावना मी इथे शिवसेना एक वादळवर मांडायचा प्रयत्न करत असतो. जणू काही शिवसैनिकांच्या मनाच्या तोंडच्या त्या गोष्टी मी इथे माझ्या तोंडून बोलत असतो. लक्षात घ्या. आता या सगळ्या प्रकरणाकडे मी कसं पाहतो, ज्या दिवशी आपला हा सकाळी मोर्चा झाला त्याच संध्याकाळी, म्हणजे अगदी संध्याकाळ म्हणण्यापेक्षा दुपार 4-5ची ती वेळ, हे तिघेही एकत्र बसून एक प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतात आम्ही 2ही GR मागे घेतलेत आणि आम्ही एक समिती लावतोय, ह्याच्यावर एक अभ्यास समिती लावतो. बघा, ज्या ठिकाणी फसवायचं असतं ना, ज्या ठिकाणी लपेटून घ्यायचं असतं, ज्या ठिकाणी वेळ मारून घ्यायची असते, तिथे यांच्या अभ्यास समित्या, SRT्या हे सगळं बाहेर येत असतं. याचा आपल्याला एक पूर्वानुभव आहे आणि पूर्वानुभव आहे मराठा आरक्षण आंदोलनाचा. आपल्याला विसर पडला असेल नवी मुंबईच्याच वेशीवर, त्या दिवशी मी नवी मुंबईतच होतो आणि बघा योगायोग उदाहरणही तिथलंच आहे. नवी मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलेल्या मराठ्यांच्या फौजा कशा प्रकारे फसवून माघारी धाडण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवरायांच्या शपथा घेतल्या गेल्या होत्या आणि झरांगे पाटलांना शब्द दिला होता, तुम्हाला आत मुंबईमध्ये यायची गरज नाही, मंत्रालयापर्यंत जायची गरज नाही, तुम्ही इथूनच माघारी जा. आम्ही मराठ्यांना इथून छत्रपती शिवरायांच्या साक्षीने शपथ घेऊन सांगितलं गेलं आणि तो गुलाल लावला गेला, विजयी गुलाल. मी हा विजयी शब्द विशेष अधोरेखित करतोय. आणि मराठ्यांना माघारी पाठवलं गेलं, पण मराठ्यांना आजतागायत आरक्षण मिळालेलं नाही. विजयी गुलाल लावल्यानंतर सुद्धा ज्यांनी शब्द खरा करून दाखवला ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना या ठिकाणी
ज्यावेळेस आपण हा सारा निर्णय पाहिला आणि त्यानंतर आपल्याकडनं भूमिका आल्या की आपण अशा प्रकारचा आता मोर्चा घेणार नाही आहोत, या ठिकाणी आपण विजयी सभा, विजयी रॅली काही असू शकतं, ते अजून ठरलेलं नाही. ते आपल्या दोन्ही पक्षांच्या ताळमेळीतून ते बाहेर येईल. नेमकं काय आपण करणार आहोत. 5 तारखेला काही ना काहीतरी कार्यक्रम असेल. तो कार्यक्रम काय स्वरूपाचा असेल ते तुम्हा सर्वांच्या समोर येईल. त्याची आतापर्यंत माझ्याकडे कुठली अधिकृत माहिती नाही, पण ती विजयी सभा, विजयी रॅली याच्याच बाबतीत मी साशंक आहे. अगदी मनातलं बोलतो शिवसैनिकांना, कुठेही हातचं राखून बोलणार नाही. ह्या विजयी रॅलीला तेच स्वरूप मिळणार आहे जे मराठ्यांच्या आरक्षण आंदोलनाच्या बाबतीत झालं. मुंबईत एक न भूतो असा एक मोर्चा होऊ घातला होता, एक मराठी माणसाचं वादळ होऊ घातलं होतं, एक तमाम मराठी एकवटणार होता. त्या क्षणाला उभा महाराष्ट्र नव्हे, उभा हिंदुस्थान नव्हे, तर जग पाहणार होतं मराठी माणसाची ताकद काय आहे ते. आणि त्यानंतर भविष्यात असले थातूर मातूर चिल्लर निर्णय घेण्याचा कुणाचीही ती हिंमत झाली नसती, कुणाची माय व्याली नसती अशा प्रकारचे फालतू निर्णय घेण्याचे, असले GR काढण्याचे. आपण तुम्ही पाहिलं, आपण सारे GR कसे जाळून बिळून फेकले मगाशी त्या व्हिडिओमध्ये पाहिलात. मग विचार करा, आता ही समिती कशासाठी, नेमका कसला अभ्यास करायचा आहे यांना, काय अभ्यास तुम्हाला दाखवायचा आहे. सन्माननीय उद्धव साहेब, राजसाहेब दोघेही म्हणाले की ह्या सगळ्या तुमच्या समित्या काय स्थापन कराल ते स्थापन करा, पण असले कुठलेही निर्णय आमच्या समोर घेऊन येऊ नका. आता आम्ही मोर्चा, खरं तर हा मोर्चा माझ्या मते तरी व्हायला हवा होता. विजयी करा, काय करायचे ते करा, पण मराठी माणसाची एक ताकद कधी नव्हे ते एका आदेशाखाली हा मराठी माणूस एकवटत होता. एक वादळ येऊ घातलं होतं. ते वादळ आपण म्हणजे बघा, ज्यावेळेस ऊर्जेला थांबवायचं नसतं, म्हणजे आता त्याची अनेक शास्त्रीय कारण आहे. आता साधं उदाहरण द्यायचं तर शिंक येते, त्या शिंकेला सुद्धा कधी पटकन थांबवायचं नसतं. ती ऊर्जा असते, कृत्रिम प्रयत्नांनी तिला थांबवायचं नसतं. ही ऊर्जा येत होती, आता ह्या ऊर्जेला आपण थांबवलाय कुठेतरी. ही ऊर्जा येऊ द्यायला हवी होती, रस्त्यावर ते उतरू द्यायला हवं होतं. भले हे निर्णय थांबले, पण मराठीची गळचेपी अनेक ठिकाणी होते. हे काही पहिलं उदाहरण नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. शिवसैनिकांनो, जरी आपण विजयी मोर्चा काढणार असू, विजयी सभा घेणार असू, पण ते स्वरूप आणि ह्या स्वरूपामध्ये जमीन आसमानाचा फरक राहिले, माझं वैयक्तिक मत आहे. हा मोर्चा होऊ द्यायला हवा होता गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत. म्हणजे इथे शेपटी जर असेल तर तरी तिकडे तोंड आझाद मैदानात असतं, म्हणजे मोर्चा चाललाच नसता, मोर्चा जागेवरच उभा राहिला असता. इतकं अफाट स्वरूप मुंबई महाराष्ट्राने पाहिलं असतं. मराठी माणसाचं अजस्त्र रूप मुंबई महाराष्ट्राने पाहिलं असतं. विचार करा ना तुम्ही, ज्यांनी मशीनच्या जीवावर विजय मिळवले त्यांचा भांडाफोड झाला असता. अरे हा तमाम मराठी माणूस इथे उभा आहे, तर यांना मतदान कुणी दिलं. मग कळालं असतं कुणाच्या धार्जिने निर्णय यांच्याकडनं घेतले जातात, कुणाच्या बाजूचे निर्णय यांच्याकडनं घेतले जातात, हे तुम्हा सर्वांच्या समोर आलं असतं. आता आपल्या दिल्लीतल्या आकांना उत्तर देताना ह्यांची बोबडी वळलेली असणार हे मात्र नक्की. याच्यातून काही निष्पन्न झालं नाही असं तुम्ही म्हणाल तर अजिबात नाही. तितका कोत्या मनाचा मी अजिबात नाही. ह्याच्यातून खूप काही निष्पन्न झालं. मराठ्यांची ताकद दिसायच्या अगोदरच फाटलेल्याची उदाहरणं म्हणून यांचं उदाहरण कायम दिलं जाईल. मराठी माणसाची ताकद ही पाहायची हिंमतच यांच्यामध्ये झालेली नाही, हे सगळ्यात पहिली गोष्ट. आता मला अमजद खानच्या त्या शोलेचा तो डायलॉग आठवतो आणि अतिशय चपकल शोभतो बरं का तो डायलॉग. ह्याच्यावर ते तिघे येतात आणि त्यांचा सरदारच ना, तो तिघांचा सरदाराला सांगतात की असं असं घडलं आमच्या बाबतीत. तो सरदार काय म्हणतो, कितने आदमी थे. ते म्हणतात सरदार दोन माहिती आहेत ना कोण, 2 ठाकरे. कितने आदमी थे सरदार, 2 आदमी थे. और तुम, हम 3 माहिती आहेत ना कोण. आता ह्या तिघांची नावं सांगायची गरज आहे का इथे. त्या दिवशी प्रेसमध्ये बसलेले हे 3 आणि सरदार कोण हे सुद्धा वेगळं सांगायची गरज नाही. कितने आदमी थे सरदार, 2 और तुम 3, फिर भी लौट आए खाली हाथ. तुमको क्या लगा सरदार खुश होगा, शबासी देगा. डायलॉग वर मधल्या काळात एक बरीच मोठी कॉन्ट्रोवर्सी मी ऐकली होती, कुठल्या माध्यमावर मला आठवत नाही, पण सचिन पिळगावकरांनी अमजद खानांना हा डायलॉग कुठल्या पट्टीत बोलावा हे सांगितल्याचं ऐकिवत आलं. त्याच्यावर ते बरेच ट्रोल झाले, लोकांनी त्यांना ट्रोल केलं. पण ठीक आहे, मराठी माणूस सांगतोय. आपली माणसं नसतील तेवढी बॉलिवूडमध्ये मोठी झाली, पण ठीक आहे, आपला माणूस सांगतोय म्हणून तरी कमीत कमी ऐकून घ्यावं, हे माझं मत आहे त्याच्यावर. कारण माझं कसं आहे बघा, स्पष्टपणे सांगतो शिवसैनिकांनो,
रस्त्यामध्ये भांडणं दिसत आहेत, आपला मराठी माणूस आहे त्याच्यामध्ये मार खाणारा समजा, आणि इतर प्रांतीय कोणी असेल, तर सगळ्यात प्रथम चूक कुणाची बरोबर कुणाचं हे नंतर पाहू, पण सगळ्यात प्रथम बाजू आपल्या माणसाची घ्या. तिथेच त्या मराठी माणसालाच खरी खोटी सुनवू नका. ह्याचं काय करायचंय ते नंतर बघू. ह्याची चूक असेल त्याला कानफडत आपण मारू नंतर, पण तिथे चार चौघामध्ये तो मराठी आहे त्याची बाजू सगळ्यात प्रथम घेतली गेली पाहिजे. हे माझं मत आहे. आपल्या माणसाची चुकी त्याला नंतर सांगणं हे आपलं कर्तव्य आहे, पण आपल्या माणसाला चार चौघामध्ये असं एकटं सोडू नये, एवढंच मला वाटतं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आता ती वरची पट्टी खालच्या पट्टीत आवाज सरदार खुश होगा शबाशी देगा ते आपल्याला काय माहिती नाही, तो आपला भाग नाही. पण वरची पट्टी सोडा, खालच्या पट्टीतला आवाज सोडा, तुम्हा आम्हाला थुकपट्टी लावली हे मात्र इथे नक्की या सगळ्या GRच्या नादाखाली. आणि कोण होतो GRवर अभ्यास करणारा? नरेंद्र जाधव यांचा माजी राज्यसभेचा खासदार, हे अभ्यास करणार मराठी भाषेवर आणि हे सांगणार हिंदी भाषा पाहिजे नाही पाहिजे. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा सर्वे घ्या, ते सांगतील तुम्हाला मराठी भाषा आणि हिंदी भाषेमध्ये त्यांना नेमकी कुठली भाषा पाहिजे. वरच्या पट्टीतला आवाज, खालच्या पट्टीतला, पण तुम्हा आम्हाला कुठल्या पट्ट्या माहिती नाही, पण थूक पट्टी मात्र नक्की लावली हे इथे कळतं. बोलून आपण मोकळं निघून जायचं. त्याला येस म्हणून अजित पवार होकार देतात. बोलून मोकळं व्हायचं. बोलून आपण मोकळं निघून जायचं. त्याचवेळी माईक सुरू असल्याचं फडणवीसांच्या लक्षात आल्यानंतर ते माईक सुरू आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना सांगतात. त्यानंतर अजित पवारही ऐकू जाते म्हणून सतर्क करतात. हे सांगण्यामागचं तात्पर्य लक्षात घ्या. ही तीच परिस्थिती आहे. आणि हे ते जे तीन आहेत ना, हे त्या चित्रपटातले मार खाणाऱ्यातले नाहीत. हे ज्या दिवशी एक प्रेस कॉन्फरन्स त्या दिवशी झाली विलास बढेंची, एकनाथ शिंदे म्हणाले 5 तारीख आहे ना, अजून वेळ आहे ना. मी तिथेच समजून गेलो होतो इथे कांड केला जाणार. जरा पहा ना ही प्रेस मध्ये नेमकं काय घडलं होतं. एक ठाकरे तुमच्या हातातून निसटले. नाही, निसटले म्हणजे काय? निसटले म्हणजे तुमच्यासोबत मैत्री होता होता ते कुठे गेले का? आता तरी दिसतंय त्यांच्यासोबत रस्त्यावर. 5 तारीख आहे ना. हा हा म्हणजे ब्रेक 5 जुलै आहे ना. ब्रेक लागू शकतो. नाही, मी ते म्हणालो नाही. कारण बघा, राज ठाकरेजींचे आमचे मैत्रीचे संबंध आहेत. स्पष्टपणे म्हणाले अजून वेळ आहे ना, 5 तारीख आहे ना. तरीही मनात येत होतं काही का असे ना, हा मोर्चा रद्द होता कामा नये. म्हणजे विजय वगैरे नको, मराठी माणसाने एकजूट दाखवण्यासाठी आता मोर्चा. चला GR रद्द झाले ते कारण संपलं, पण तरी सुद्धा आता मोर्चाची हाक दिली. मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी हा मोर्चा व्हायला हवा होता, ही कुठतरी माझ्या मनात आहे. ही माणसं इतर राज्यांमध्ये जातात, ही जी माणसं तिकडे जाऊन बघा, गुजरातमध्ये जाऊन गुजरात निवडणुकींच्या वेळेस तुम्ही पाहिलात गुजराती बोलले, तमिळनाडूत तमिळ जाऊन बोलले, मला वाटतं तेलंगणामध्ये तेलुगू जाऊन बोलले, कर्नाटकात ते तर भाषण मला चांगलंच आठवतं चांगलं. कर्नाटकात ज्यावेळेस गेले, विशेषतः बेळगावात जाऊन तिथे ह्या कानडिगांचा प्रचार करत असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या त्या उमेदवारांच्या विरोधात उभे राहिलेल्या त्या माणसांचा हे प्रचार करत होते. आणि जे स्वतःला शिवसेनेचे सांगतात, मुख्य शिवसेना आम्ही याव त्याव, ते सुद्धा प्रचार करत होते. त्यांचं सोडून द्या हो, त्यांचं सोडून द्या. पण ह्यांचे आका हे देवेंद्र फडणवीस कर्नाटकात जाऊन कशा प्रकारे कन्नड बोलतात बघा ना. जरा एकदा एक उदाहरण दाखवतो तुम्हाला. नन्नु चिಕ್ಕಮಗಳೂರು ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಆವಾಹನೆ ಸಿದ್ಧಕ್ಕಾಗಿ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿಯ ಶುಭಾಶಯಗಳು. CT ರವಿ ಅವರನ್ನು ಎಂದನೆಯ ಬಾರಿ ಗೆಲ್ಲಿಸುವ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲಿದೆ. हे संबंध 25-30 सेकंडच्या व्हिडिओमध्ये मला 2 शब्द चांगले दोन्ही वेळा कानावर पडले. गळू गळू, तुम्ही ऐकलं असाल गळू. बाकी मला काही कळालं नाही, ते गळू चांगलं लक्षात राहिलं. काय गळू गळू माहीत नाही, जे असेल ते असेल. शिवसैनिकांनो, मराठी माणसाची ही ताकद आता विभागून देऊया नको. ही ताकद अशीच राहायला हवी. माझ्या मनातले विषय मी तुम्हाला सांगितले, मोर्चाविषयी माझं काय मत होतं ते तुम्हाला मी सांगितलं. भविष्यामध्ये 5 तारखेला जो कुठला कार्यक्रम असेल
कारण शेवटी बघा, आपण आदेशाचे पाईक आहोत, आपण शिवसैनिक आहोत. शिवसैनिकाचं काम आहे, कारण आपण म्हणतो सांगतील ते धोरण आणि बांधतील तिथे तोरण. आदेशाचे पाईक उद्धव साहेब जे सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. देतील तो उमेदवार, आपण निवडणुकीच्या काळात म्हणत होतो, देतील तो उमेदवार, प्रचार तुम्ही आम्ही करायचा, आपल्या माणसांना निवडून आणायचं, तो आपण त्यावेळेस. तसंच आत्ता म्हणतो, सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. 5 तारखेला जो कुठला कार्यक्रम ठरवला जाईल त्या कार्यक्रमामध्ये मी स्वतः असणार. तुम्ही साऱ्यांनी यायचं, आपण सारे भेटूया, तो जल्लोष साजरा करूयात. भले विजय जल्लोष जे काही असेल ते, पण भविष्यात माझ्या माय मराठीला पुन्हा नख लावण्याचा जर अशा प्रकारचा एक झाकण झुला निर्णय जर घेतलात ना कधी, तर मात्र पुन्हा या अशा गोष्टी होणार नाहीत, पुन्हा हे थांबणं होणार नाही. तुर्तास इथेच थांबतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो. काळजी घ्या.